नमस्कार. आज आपण काही संवादांवर बोलणार आहोत. यात नात्यांमधली गुंतागुंत आहे, एका संस्थेचं यश आहे आणि काही अनपेक्षित क्षण पण आहेत. हो, म्हणजे एका बाजूला वैयक्तिक नात्यांमधले ताण आणि ते कमी करण्याचे प्रयत्न दिसतायत. बरोबर, नंदिनी आणि पार्थ यांच्यातलं. आणि दुसरीकडे आनंद निवास नावाची सामाजिक संस्था आहे. तिथलं वातावरण, नंदिनीचं काम, हे सगळं आहे. तर ह्या सगळ्या संवादांमधून नक्की काय महत्वाचं समोर येतंय ते जरा खोलवर जाऊन पाहूया. नक्कीच. म्हणजे बघा, व्यक्तींच्या कृतीमागची कारणं समजून घेणं इथे महत्वाचं आहे. जसं की पार्थसाठी खिचडी बनवणं. अगदी साबुदाणा खिचडी. ती स्वतः म्हणते की अजून प्रेम वगैरे असं काही नाहीये. हो, ती बरीच स्पष्ट आहे त्याबद्दल. पण त्याचवेळी ती हेही कबूल करते की माझ्यामुळे त्यांना खूप मनस्ताप झालाय. अच्छा, म्हणजे कुठेतरी एक अपराधी भावना आहे. हो, आणि त्यातून ती हे करतीये. म्हणजे ही एक प्रकारे भूतकाळाची भरपाई करण्याचा प्रयत्न वाटतोय. पण हे इंटरेस्टिंग आहे की ती भावना लपवत नाहीये, तरी कृतीतून जवळ जायचा प्रयत्न करतीये. बरोबर. आणि याच वेळी तिचं आनंद निवासमधलं काम, ते अगदी वेगळ्या पातळीवरचं आहे. हो ना, म्हणजे देणगीदार खुश आहेत तिच्या कामावर. फंडचा योग्य वापर होतोय, स्टाफ कमी असूनही व्यवस्थापन चांगलंय, याचं कौतुक होतंय. आणि इथे जीवाचं निरीक्षण महत्वाचं ठरतं, नाही का? अगदी. तो नंदिनीच्या कामाचं आणि नेतृत्वाचं श्रेय तिला देतोय. काय म्हणाला तो? स्टाफ छोटा आहे, पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत. हो, हे फक्त कौतुक नाहीये. तो संस्थेच्या यशाचं कारण तिथल्या लोकांच्या समाधानात बघतोय. अच्छा. त्याचं म्हणणं आहे, आनंद निवास फक्त नावाला आनंद निवास नाहीये, तर इथली माणसं खरंच आनंदी आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. नक्कीच. म्हणजे नंदिनी आपल्याला दोन आघाड्यांवर दिसतीये. एकीकडे वैयक्तिक नातं सुधारण्याचा प्रयत्न, हो, तेट प्रयत्न आहे, आणि दुसरीकडे व्यावसायिक यश आणि लोकांचा आनंद जपणं. आणि ह्याच वातावरणात जीवाचा एक वेगळाच विचार समोर येतो. हो, तो पाणीपुरीवाला किस्सा. जेव्हा पाहुण्यांना पाणीपुरी खायची इच्छा होते. बरोबर. तो स्वतः सगळी तयारी करतो, घरगुती स्वच्छ पाणीपुरी करून घालतो त्यांना. पण त्यामागची त्याची भूमिका जास्त इंटरेस्टिंग आहे ना. हो ना. तो नंदिनीला काय म्हणतो, तुझी माणसं खुश तर तू सुखी. म्हणजे त्याचा अर्थ काय? म्हणजे तो नंदिनीला थेट खुश करण्याऐवजी तिच्यासाठी जे महत्वाचे आहेत, म्हणजे या केसमध्ये देणगीदार, हो, त्यांना खुश करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग निवडतोय. अच्छा, म्हणजे त्याचा विश्वास आहे की नंदिनीचा आनंद हा तिच्या कामाशी जोडलेल्या लोकांच्या समाधानावर अवलंबून आहे. असं दिसतंय तरी. आणि हे त्याच्या त्या वाक्याशी जोडलेलं आहे. कुठलं वाक्य? ते माणसाला खुश करणं सोपं असतं, पण त्याला सुखी करणं कठीण असतं. ओके, हा विचार महत्वाचा आहे. पण मग हा खुश करणं आणि सुखी करणं यात नेमकं काय फरक मानतो तो? हाच मुद्दा आहे विचारात घेण्यासारखा. खुश करणं म्हणजे कदाचित तात्पुरतं समाधान देणं असेल, जसं पाणीपुरी खाऊ घालणं. हो, पण सुखी करणं हे जास्त खोलवरचं, दीर्घकाळ टिकणारं समाधान असू शकतं. जीवा कदाचित असं मानत असावा की नंदिनीच्या कामाचं चीज झालं, संस्थेला स्थैर्य मिळालं, तर तिला खरं समाधान मिळेल जे तिला सुखी करेल. आणि पाहुण्यांना खुश करणं हे त्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे असं. बरोबर. त्या मोठ्या ध्येयाकडे एक छोटा मार्ग. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्याकडे दोन स्पष्ट दृष्टिकोन दिसतायत. कसे? एकीकडे नंदिनी, जी थेट वैयक्तिक नात्या दुरुस्तीचा प्रयत्न करतेय पार्थसोबत. हो, डायरेक्ट अप्रोच. आणि दुसरीकडे जीवा, जो परिस्थिती, भोवतालचं वातावरण सकारात्मक करून व्यक्तीला म्हणजे नंदिनीला समाधान द्यायचा प्रयत्न करतोय. बरोबर. नंदिनीचा मार्ग थेट आहे, भूतकाळातील चुकीची जबाबदारी घेऊन नातं सुधारण्याचा प्रयत्न. आणि जीवाचा मार्ग अप्रत्यक्ष. हो, पण कदाचित जास्त व्यापक परिणाम साधणारा असू शकतो, कारण तो सिस्टममधल्या महत्वाच्या लोकांना हाताळतोय. पण दोन्ही मार्गांमागे उद्देश तर एकच दिसतोय, दुसऱ्याला समाधान देण्याची इच्छा. अगदी. फक्त पद्धती वेगळे आहेत आणि कदाचित अपेक्षित परिणाम पण वेगळे असतील. तर मग इथे एक प्रश्न उभा राहतो. नातेसंबंध असोत किंवा एखादी संस्था यशस्वी करायची असो, कोणती पद्धत जास्त प्रभावी ठरते? थेट वैयक्तिक पातळीवरची भरपाई की भोवतालचं वातावरण सकारात्मक ठेवून अप्रत्यक्षपणे परिस्थिती सुधारणं? हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि हेही की कदाचित यश हे एकाच मार्गाने मिळत नसेल, दोन्हींची गरज असेल. म्हणजे वैयक्तिक जबाबदारी पण आणि समूहाला किंवा व्यवस्थेला सांभाळण्याची क्षमता पण. हो, कदाचित या दोन्हीची सांगड घालणं गरजेचं ठरतं का? नंदिनी आणि जीवाच्या या वेगवेगळ्या प्रयत्नांमधून आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला एक जागा मिळते. कोणता मार्ग जास्त शाश्वत समाधान देतो? थेट समेट की अप्रत्यक्ष सुसंवाद? विचार करण्यासारखा आहे नक्की.